पैसा बचाओ, आदिवासी बचाओ. पैसा बचाओ, 5वी अनुसूची बचाओ. अनुसूचित क्षेत्रातील पेसा भरती कायमस्वरूपी व्हावी आणि तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून गोल्फ क्लब नाशिक येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे 1 जुलैपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. त्याची दखल अजूनही सरकारने घेतलेली नाही. मात्र तेच सरकार बिगर आदिवासी आणि बिगर पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नियुक्त्या देत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असून विद्यार्थ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे माजी आमदार JP गावित यांनी पेसा क्षेत्रातील सर्व 13 जिल्ह्यातील सामाजिक संघटना, सर्व आदिवासी बांधव यांना आवाहन केले आहे की सर्व आदिवासी बांधवांनी गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे उपोषण करत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांच्यासोबत बसून लढण्यासाठी सोमवारपासून यावे. ही लढाई फक्त तेथील बसलेल्या विद्यार्थ्यांची नसून ही लढाई पूर्ण आदिवासी समाजाची आहे. आदिवासींचे अस्तित्व म्हणजे 5वी अनुसूची वाचवण्याचं आव्हान आदिवासी बांधवांसमोर आहे. म्हणून आपण सर्व आदिवासी बांधव आणि सरपंच, उपसरपंच, सदस्य, पेसा, ग्रामसभा कोष समिती यांनी पुढाकार घेऊन आपापल्या गावातील बांधवांना घेऊन सोमवारपासून नाशिक येथे यावे. पेसा वाचवण्यासाठी कदाचित ही शेवटची लढाई असेल. आपण आज लढलो नाही तर आपले आणि आपल्या आदिवासी मुलांचे भवितव्य धोक्यात येईल. उलगुलान जारी है, उलगुलान जारी रहेगा. जय आदिवासी, जय बिरसा, जय जोहार अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. ठेवू का? नाही कुणाच्या बापाच्या, नाही कुणाच्या बापाच्या, नाही कुणाच्या बापाच्या. विजय असो, विजय असो. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.